हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल अनफिल्टर्ड प्रचितीवरती. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की 9 महिन्यांच्या पुढील बाळाकरता आपण नाचणीची अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी खीर कशा पद्धतीने बनवू शकतो. नाचणी हे एक अत्यंत पौष्टिक सुपर फूड आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर, आयर्न आणि प्रथिनं असतात. त्यामुळे नियमितपणे जर आपण बाळाला नाचणी दिली तर बाळाची हाडं मजबूत होण्याकरता मदत होते. त्याचबरोबर नाचणी ही पचनाकरता हलकी असते, त्यामुळे बाळाची पचनक्रियासुद्धा सुधारते. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे, जर बाळ 1 वर्षाच्या आतील असेल तर त्याला आपण साखर देऊ शकत नाही. मग खीर गोड करण्याकरता इथे आपण वापर करणार आहोत खजुराचा. खजूर ही एक नैसर्गिक साखर असल्यामुळे शरीराला ताजी ऊर्जा मिळते. त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असल्यामुळे बाळाचं हिमोग्लोबिन सुधारण्याकरता सुद्धा मदत होते. त्यामुळे नियमितपणे तुम्ही रागीची म्हणजेच नाचणीची खीर बाळाला देऊ शकता, ज्याने त्याची हाडं मजबूत व्हायला, पचनक्रिया सुधारायला, हिमोग्लोबिन वाढायला मदत होईल. चला तर सुरुवात करूयात नाचणीची खीर कशी बनवायची याकरता. सगळ्यात आधी आपल्याला नाचणी सत्व विकत आणायचं आहे बाजारातून. मी इथे केप्र कंपनीचं नाचणी सत्व यूज करत आहे. लक्षात ठेवायचं आहे की हे साखर विरहित असायला हवं. त्यानंतर 2 खजूर आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर अर्थात तूप. त्यानंतर इथे मी ही ड्रायफ्रूट्सची पावडर बनवलेली आहे, ज्यामध्ये काजू, बदाम आणि मखाना हे सगळं भाजून मी त्याची पावडर बनवून ठेवलेली आहे. ती आपण 2 चमचे घेणार आहोत. त्यानंतर इथे खजुरामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकून खजूर 5 ते 7 मिनिटांकरता भिजत घालायचे आहे, जेणेकरून ते मऊ होतील आणि त्यातल्या बिया आपण बाहेर काढू शकू. या 3 ते 4 इन्ग्रेडियंटचा वापर करून आपल्याला खीर बनवायची आहे. इथे मी आता खजूर भिजवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे आहे पूर्णपणे. जसं आपण चिंचेचा कोळ काढत असतो त्याच पद्धतीनं इथे हे पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे आणि त्यातल्या बिया बाहेर काढून घ्यायच्या आहेत. आता इथे मी यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं आपल्याला खजुराचा कोळ तयार करून घ्यायचा आहे. हाताने स्मॅश करून मी हे बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण आता एका पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे रागी म्हणजेच नाचणीची पावडर घ्यायची आहे. हे जे नाचणी सत्व आहे हे साखर विरहित आहे. त्यानंतर यामध्ये अर्धी ते 1 वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मंद आचेवरती आता मी हे गॅसवरती ठेवलेलं आहे. रागी शिजण्याकरता 2 मिनिटं पण खूप पुरेशी असतात, त्यामुळे ह्याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खाली लागतं. तुम्ही बघू शकाल की अगदी पुढच्या 2 मिनिटांमध्येच याची कन्सिस्टन्सी लगेच चेंज होऊन ते खूप घट्ट व्हायला लागतं. त्यामुळे याला फास्ट हलवत राहायचं आहे. अशा पद्धतीनं हे हलवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की त्याची कन्सिस्टन्सी आता चेंज होत आहे. आणि जेव्हा पण हे पूर्ण घट्ट होईल, घट्ट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खजुराचा जो कोळ आपण बनवून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. यानंतर पुन्हा एकदा आधीसारखंच फास्ट ते मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून खजूर त्यामध्ये पूर्ण मिक्स होऊन जाईल. कन्सिस्टन्सी शक्यतो अशा पद्धतीने घट्ट ठेवायची आहे. फार पातळ जर आपण खीर बनवली तर बाळ ते नीट खाऊ शकत नाही. अशा पद्धतीनं आता एका डिशमध्ये मी ही खीर काढून घेतलेली आहे. साईडला मी इथे केळी घेतलेली आहे. त्याच्यासोबत खाण्याकरता तुम्ही ॲपलसुद्धा स्टीम करून बाळाला देऊ शकता नाचणीसोबत. त्यावरती ड्रायफ्रूट्सची पावडर आणि 1 चमचा तूप इथे मी टाकत आहे. अशा पद्धतीने ही अत्यंत पौष्टिक अशी नाचणीची खीर 9 महिन्यांच्या पुढील बाळांना तुम्ही देऊ शकता.
हाडं मजबूत होण्याकरता, दात बळकट होण्याकरता, हिमोग्लोबिन वाढण्याकरता, कॅल्शियम आणि आयर्नचा भरपूर मोठा असा हा स्रोत आहे. ही खीर तुम्ही बाळाला रोज दिली तरीसुद्धा ते बाळाकरता खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच छान-छान रेसिपी करता आणि बेबी केअरच्या व्हिडिओ करता माझ्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.